आणि यानंतर बातमी ती म्हणजे ज्या बातमीनं आज सकाळी बॉलिवूडमध्ये एक मोठी खळबळ उडाली ती म्हणजे अभिनेता सलमान खानच्या वांद्र्या येथील घराबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर सकाळी 5च्या सुमारास हा गोळीबार झालाय। गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान खानचं निवासस्थान आहे। 2 अज्ञातांकडून सलमानच्या घराबाहेर 6 राऊंड फायर करण्यात आल्यात। 6 राऊंड गोळ्या झाडण्यात आल्यात। खळबळ माजलेली असून दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीनं हा गोळीबार केलाय। तर 6 राऊंड्सपैकी एक गोळी सलमान खानच्या गॅलरीला मारण्यात आली आहे। गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खान यांच्याशी फोनवरून चर्चा देखील केली आहे आणि सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी दिल्यात। इसके लिए हमने टीम बनाई है। एफआईआर रजिस्टर हो रहा है। इन्वेस्टिगेशन के लिए हमने बहुत सारी टीम्स बनाई है। सारे एंगल से इसका इन्वेस्टिगेशन हो रहा है और निश्चित ही हम जल्दी ही दोनों आरोपी को पकड़ेंगे। कुल कितने राउंड फायरिंग की गई सर, और क्या सलमान खान के बालकनी के यहाँ पे फायरिंग की गई? टोटल कितनी फायरिंग हुई? घर के सामने फायरिंग हुई है, हवा में इन्होंने फायरिंग की थी। कुल कितनी फायरिंग? 4-5 राउंड फायर हुए। सर अब तक क्या अपडेट है, कौन लोग थे, कुछ पता चल पाया, कहाँ से आए थे? अब तक कौन थे इसका पता नहीं चल पाया है, बट उसके लिए हम अभी हमारी तरफ से इन्वेस्टिगेशन के लिए बहुत सारी टीमें बनाई गई है। जर गोळीबार होत असेल तर अब की बार गोळीबार सरकार जे मी अनेक महिने म्हणते त्याच्यावर आणखीन एक शिक्कामोर्तब झालेला आहे। कारण तुम्हाला आठवत असेल की काही महिन्यापूर्वी एका पोलीस स्टेशनमध्ये सत्तेत असलेल्या आमदारांनी गोळीबार एका पोलीस स्टेशनवर केला होता। म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये राहून जर हे हिम्मत करत असतील गोळीबार करायची तर रस्त्यावर गोळीबार म्हणजे सत्तेतल्या लोकांना मला वाटतं फार काही वाटणारच नाही। त्या संदर्भात पोलीस तपास करता आहेत। ज्यावेळेस त्या संदर्भात योग्य माहिती मिळेल त्यावेळेस माहिती दिली जाईल। मला असं वाटतं की त्याच्यावर कुठली अटकलबाजी करणं योग्य नाही।